दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेला आम आदमी पक्षानं काँग्रेससोबत विधानसभेत युती नसेल हे स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष एकटाच लढणार आहे। यापूर्वी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, कारण दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती। पण अरविंद केजरीवाल यांनी ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे विधान करून यावर शिक्कामोर्तब केलंय। आता हा निर्णय घेण्यामागे केजरीवाल यांचा काय इरादा असू शकतो? या निर्णयामुळे इंडिया आघाडीवर काही परिणाम होऊ शकतो का? हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती। दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपतोय, म्हणजे नवीन वर्षात जानेवारीत कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते। इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेला आप आणि काँग्रेस यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत आघाडी केली होती, मात्र दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही। तर हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाची बोलणी फिसकटली होती। त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतही केजरीवाल काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाहीत असाच अंदाज लावला जात होता। हा अंदाज आता खरा ठरलाय। आपण या निवडणुकीत कोणत्याही पक्षाची युती करणार नसल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे। दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवली होती। आम आदमी पार्टीने 4 जागांवर तर काँग्रेसने 3 जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र या आघाडीला एकही जागा जिंकता आली नव्हती। सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपने 7ही जागा जिंकल्या होत्या। यामुळे आता विधानसभेला दोन्ही पक्ष वेगळे लढण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेसने काहीच दिवसांपूर्वी सर्व 70 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर आम आदमी पक्षानेही 70 पैकी 11 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत। इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनातून जन्म झालेला आम आदमी पक्ष 2013च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला। पहिल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या, तर 31 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता। काँग्रेसच्या पदरी त्यावेळी 8 जागा पडल्या होत्या। बहुमत नसल्यानं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केलं होतं। या सरकारमध्ये अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पण हे सरकार फार काळ टिकू शकलं नव्हतं। लोकपाल बिलाच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी बिनसल्यानं 14 फेब्रुवारी 2014 रोजी अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला आणि आपण पुन्हा बहुमतानं सत्तेत येऊ असा शब्द दिला। 2015च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवला। आपनं 70 पैकी 67 जागा जिंकून आणल्या होत्या। कोणत्याही पक्षाला इतक्या मोठ्या जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती। यात भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या, तर दिल्लीतून काँग्रेस साफ झाली होती। 2020च्या विधानसभा निवडणुकीत आपनं 70 पैकी 62 जागा जिंकल्या, तर उरलेल्या 8 जागा या भाजपने जिंकल्या होत्या। काँग्रेस या निवडणुकीत पुन्हा साफ झाली। दरम्यान यंदाच्या लोकसभेपूर्वी 26 विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली होती। या आघाडीने एनडीएच्या विरोधात निवडणूक लढवली। आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने सोबत मिळून दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि गोव्यात लोकसभा निवडणूक लढवली। दिल्लीतल्या 7 जागांपैकी आम आदमी पक्षानं 4 आणि काँग्रेसने 3 जागांवर निवडणूक लढवली, मात्र दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही। पण याआधी 2022च्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आपनं काँग्रेसला मात देत पंजाबवर एक हाती सत्ता मिळवली होती। पण लोकसभेत मात्र आम आदमी पक्षाला तिथं फारशी कामगिरी करता आली नाही। आपनं 13 पैकी फक्त 3 जागा जिंकल्या, काँग्रेसला 7 जागा मिळाल्या। नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेतही दोन्ही पक्षांची युती नव्हती। काँग्रेसला आपल्याला हरियाणात बहुमत मिळेल अशी आशा होती, त्यामुळे आपला डावलण्यात आलं होतं। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनीही दिल्लीत हा निर्णय का घेतला असावा याची प्रामुख्यानं काही कारणं समोर येतात। ती म्हणजे काँग्रेसचा सातत्यानं घटत असलेला जनाधार। काँग्रेसची वोट बँक ही दिल्लीत जवळपास संपल्यात जमा आहे। यामुळे काँग्रेससोबत लढून पायावर धोंडा पाडून घेणं हे केजरीवालांना परवडणारं नसेल। दुसरं कारण म्हणजे निवडणुकीत प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं आपचं लक्ष असेल। काँग्रेस सोबत असेल तर मात्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि वेगळा संदेश लोकांपर्यंत जाऊ शकतो। यामुळं आपनं काँग्रेसला टाळल्याचं दिसतंय। मागच्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा आलेख हा शून्यातच राहिलाय। यामुळे काँग्रेसची साथ देण्यात काही अर्थ नाही हे केजरीवाल चांगलंच ओळखतात। पण आप सोबत नसल्याचा फटका हा पुन्हा काँग्रेसलाच बसणार आहे। ज्या 5-10 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता होती तीही आता धुसर झाली आहे अशी चर्चा केली जाते। काँग्रेस सध्या दिल्लीत इतकी कमजोर आहे की मुख्य लढत ही आता भाजप आणि आम आदमी पार्टीमध्येच रंगणार आहे। त्यामुळे केजरीवाल यांनी काँग्रेसला पद्धतशीर बाजूला सारलंय। आता प्रश्न उरतो तो इंडिया आघाडीचा। आप आणि काँग्रेसमधल्या बेबनावाने इंडिया आघाडीला मात्र घाम फुटलाय। 26 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला दिल्लीत भाजप विरोधी मतांचा उपयोग होईल अशी आशा होती, पण केजरीवाल यांच्या या घोषणेनं विरोधी पक्षांचं गणित बिघडलंय। यामुळे इंडिया आघाडीचं पुढं काय होणार हे आता पाहावं लागणार आहे। तुर्तास विधानसभेला जर आप आणि काँग्रेस वेगळी लढली तरी लढत तिरंगी होऊ शकते, पण काँग्रेस यात कुठली भूमिका बजावणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। दरम्यान केजरीवालांच्या या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।